नमस्कार. आज आपण जो एक ग्रह आहे त्याच्यावरून अंगठी घालण्याचा जो प्रकार आहे त्यामध्ये आपण पाचू ह्या एका रत्नाचा अभ्यास करणार आहोत. हे पाचू हे हिरव्या रंगाचं रत्न, परंतु ते दोन राशींसाठी वापरलं जातं. म्हणजे मिथुन रास आहे, तिचा स्वामी बुध, त्याचं हे रत्न. परंतु त्याचबरोबर कन्या रास आहे, तिचा पण स्वामी बुध, त्यासाठी पण हेच रत्न वापरतात. मग दोन रत्न म्हणजे एकच रत्न दोन वेगवेगळ्या राशींना एकाच वेळी आपण जर विचार केला तर सगळेच मिथुन राशीचे लोक आणि सगळेच म्हणजे कन्या राशीचे लोक या सर्वांचे सगळे प्रॉब्लेम सारखे असतील का? निश्चितपणे नाही. प्रत्येकाला वेगवेगळी दशा असेल, प्रत्येक व्यक्तीचं नक्षत्र वेगळं असेल, प्रत्येक व्यक्तीचे प्रॉब्लेम वेगळे असतील. आता प्रत्येक व्यक्तीचं वय वेगळं असेल आणि प्रत्येक व्यक्तीचा वैचारिक वारसा, विचार करण्याची पद्धत वेगळी असेल. आणि अजून एक पाऊल पुढचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीची लग्नकुंडली ही वेगवेगळ्या राशींची असेल. मग एकच रत्न हे सगळ्यांसाठी वापरलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होण्याची शक्यता कमी आहे. परंतु राशीवरून आपण एखादं रत्न वापरलं तर आपल्याला फायदा होईल काय का नाही असा विचार न करता जे लोक पटकिनी रत्न विकत घेतात आणि वापरतात आणि खूप दिवसानंतर मग ते मला लाभलं का नाही असं बघायसाठी शोधतात, अशा लोकांचा माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांचा अभ्यास केला. मी अशा प्रकारचे दोन लोक आले होते, त्याच्यावरून मी हा अभ्यास केला. त्या दोन लोकांच्यामध्ये एक व्यक्ती होती, वयवर्ष 24, अतिशय व्यसनाधीनता वाढलेली आहे, शिक्षण उत्तम चांगलं झालेलं आहे, घरचा चांगला वारसा, घरात कोणीही व्यसनाधीन नाही, आई उत्तम नोकरीला, वडील उत्तम नोकरीला, आणि हा मुलगा त्या मिळालेल्या पैशातून उत्तम चांगलं शिक्षण घेतल्यानंतर मुलांच्या नादानं इतका व्यसनाधीन झाला की आता आवरणं कठीण झालं. आणि मग ती माझ्याकडं आलं, तेव्हा मी त्याचा अभ्यास केला. त्याचबरोबर माझ्याकडं थोड्या कालावधीनंतर दुसरी एक केस आली आणि मग मला पुन्हा हे सगळं काढून पुन्हा पुन्हा बघावं वाटलं की अरे असं का होतंय. तर दुसरी केस अशी होती की वयवर्ष 38 आहे, चांगला नोकरीला माणूस आहे, देवासारखा माणूस, अत्यंत चांगला आहे, आणि अचानक त्याच्या आयुष्यामध्ये त्याचा राग वाढत राहिला. राग वाढत राहिल्यामुळे त्याच्या भाषा बदलू लागल्या. भाषा बदलू लागल्या म्हणजे रामकृष्ण हरी म्हणणारा माणूस मस्तपैकी एक स्लोगन, शिव्या आपण देतो तसल्या शिव्या देऊ लागला. साध्या साध्या गोष्टीला घरातल्या व्यक्तींना शिव्या देणं, काही कारण नसताना या शिव्यांचा रपाटा लावणं किंवा घाण घाण बोलणं, हा सगळा प्रकार झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या व्यक्तीच्या वागण्यात फार बदल झालेला आहे. हा आता नुसता बोलत नाही तर हाताचा वापर करतो, हा मारायला लागला आणि हा वाद करू लागला. जोपर्यंत घरात हे होतं तोपर्यंत लोक सहन करायचे. हीच पद्धत ऑफिसमध्ये, हीच पद्धत शेजारी पाजारी, हीच पद्धत मित्रांच्यामध्ये ही जेव्हा सुरू झाली तेव्हा तो सगळ्यांच्या दृष्टिकोनातून नावडता झाला. आणि मग त्याच्या बायकोला आणि आईला त्याची इतकी कीव आली की हे असं का होतंय असं म्हणून त्यांनी कुणाकडे तरी गेले आणि त्यांनी तेव्हा त्याच्या राशीप्रमाणे त्याला पाचू घातला. आणि तो पाचू घातल्यानंतर थोडा सोडा नाही, तो नुसता पाचू आणि त्याची ती ज्या सोन्यामध्ये घातला होता तो, त्याचं मूल्य 50,000 पेक्षा जास्त होतं. इतकं केल्यानंतरही त्याचा काय फायदा नाही, उलट व्यसनाधीनता वाढतच राहिली. म्हणल्यानंतर त्यांना काळजी वाटली की आपण चुकलो का काय, म्हणून ते पुन्हा हा मी पाचू घातला आणि त्याचा काय फायदा तोटा आम्हाला काय वाटत नाही, परंतु अजून काय त्यात दोष आहे काय असं बघा म्हणून जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण ह्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की राशीनुसार आपण रत्न वापरलं तर त्याचा फायदा होईलच याची शाश्वती नाही, म्हणून त्याचा डिटेल अभ्यास करायला पाहिजे. मग आम्ही तो केला. तो कुठला केला सांगतो तुम्हाला. ही दोन्ही आलेली माणसं मिथुन राशीची होती, त्यामुळे मी आजच्या या व्हिडिओमध्ये त्या मिथुन राशीच्या माणसांचा तुम्हाला मी संदर्भ देणार आहे. आता ह्या मिथुन राशीचा स्वामी बुध. आता ह्या बुधाचं काय वैशिष्ट्य तर पन्ना असं म्हटलं जातं. हा पन्ना म्हणजे काय तर हिरव्या रंगाचा खडा असतो. हा हिरव्या रंगाचा खडा आपण चांगल्या पद्धतीनं जर वापरला तर त्याची उत्तम चांगली फळं मिळतात असा लोकांचा अनुभव आहे. मग ह्या पन्नाला कुठं कुठं मरकत,
कुठं पचू, कुठं हिरणमणी, असे वेगवेगळे शब्द वापरले जातात. त्या त्या भाषेमध्ये ते असतील. आपण त्याला पाचू म्हणतो, काही लोक त्याला पन्ना म्हणतात. दोन्हीचा अर्थ एकच. हिरव्या रंगाचा खडा, हिरव्या रंगाचा दगड किंवा हिरव्या रंगाचे रत्न, काहीही म्हणा, तो तसाच आहे. त्याच्यावर परिणाम होत नाही, तो घातल्यानंतर आपल्यावर परिणाम होतो. मग आपण विचार करायचा, तो त्याला काय म्हणायचं. आता आपण विचार जर केला तर असं लक्षात येईल की हे पोपटी पण गडद हिरव्या रंगाचं, अशा काही फिकट हिरव्या रंगाचे, काही गडद अशा स्वरूपाचे 8 किंवा 10 त्याला पैलू पडलेले असे खडे असतात. हे कसे, 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा. त्याचे जर आपण समान 5 भाग केले तर 200 मिली म्हणजे 1 कॅरेट, म्हणजे एका तोळ्यामध्ये 5 कॅरेट बसतं. एवढ्या वजनानुसार तो मोजून आपल्याला दिला जातो. आपण किती वापरायचा, सर्वसाधारण सगळ्या लोकांसाठी जर बघितलं सरासरी साधारणपणे 3 कॅरेटचा खडा असावा. ही साधी सोपी व्याख्या आहे. त्यापेक्षा जास्त कमी जास्त त्याचा संबंध काही नाही. तुम्ही एवढा मोठा घेतला आणि डोक्यावर ठेवून फिरू लागला म्हणजे काय त्याचं फळ मिळेल काय, नाही. आपण ते वापरतो तेव्हा आपल्यात काय बदल झाला, आपण काय करतो, आपण कुठल्या गोष्टीवर नियंत्रण ठेवतो, हे इतकंच महत्त्वाचं. नुसता खडा जवळ ठेवला म्हणजे सगळं दुरुस्त होणार, खडा तुम्हाला दुरुस्त करणार आहे असं समजू नका. आपल्यात काय बदल झाला, मानसशास्त्रीय परिभाषेमध्ये मी माझ्यामध्ये काही बंधनं लावून घेतली का, आणि त्यामुळं माझ्यात काय बदल झाला का, हे तपासणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. आता बघूया आपण. हा पोपटी गडद रंगाचा म्हणजे षटकोणी स्फटिक असलेली रचना यामध्ये दिसते आपल्याला. मग हे रत्न काय, तर मेजॉरिटी हे बुधाचं रत्न असल्यामुळे साहजिकच याच्याकडून अपेक्षा काय, बुद्धीत वाढ व्हावी. बुद्धीत वाढ व्हावी, त्याचबरोबर आपण म्हणतो की शहाणा झाला, बौद्धिक क्षमता चांगली वाढावी आपली, योग्य तेथे चालावी ती बुद्धी, नाहीतर ती बुद्धी नको तिथं चालते. हा एक प्रकार आपल्याकडे दोष आहे. बुद्धी वाढावी, वाढलेली बुद्धी योग्य तिथे चालावी आणि ती सकारात्मक दिशेला चालावी, नकारात्मक नव्हे. सकारात्मक दिशेला ती चालली जायला पाहिजे. त्यामुळं मग काय होतं, तुम्हाला तर धन मिळणे, त्यानंतर तुम्हाला ते मिळालेले धन टिकावं असं जर वाटत असेल तर टिकावे, आणि टिकलं तर ते परत लाभ हवे, नाही तर टिकवलं आणि कोणीतरी घेऊन गेलं असं जर झालं असेल तर पण त्याचे आपल्याला फायदे मिळणार नाही. ते टिकावं, ते लाभावं, यासाठी आरोग्य टिकून राहावे. मग आपलं आरोग्य जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला आरोग्याची पण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आरोग्याच्या सतत तक्रारी असणाऱ्यांसाठी हे रत्न खूप लाभदायक आहे. खूप लोक याचा विचार करतात की माझं आरोग्य त्यामुळं छानपैकी चांगलं राहिलं पाहिजे. हाच एक विचार त्याच्यामध्ये असतो. व्यक्तीचे संवाद कौशल्य म्हणजे काय, तर बोलण्याची भाषा सुधारते किंवा बिघडते. त्यामुळं मानसिक संतुलन राखण्यासाठी याचा फार मोठा फायदा होतो. तर मानसिक संतुलन राखणं हा सुद्धा आपल्या हातातला भाग आहे. पण आपल्याकडे जर एखादा रत्न असेल तर आपल्यावर त्याचा थोडासा पगडा असू शकतो. भविष्यामध्ये आपल्याला व्यक्तींना डिप्रेशन यायला लागलेलं दिसेल, निराश व्हायला दिसतील, आपल्या जुन्या केलेल्या कर्तृत्वामुळे आपल्याला त्रास व्हायला लागला असं दिसेल. त्यावेळी हे डिप्रेशन, येणारं नैराश्य, हे सुद्धा त्यामुळे कमी होऊ शकतं. त्यामुळे तो वापरायला हरकत नाही. पण नुसता खडा वापरून नाही कमी होणार, तर माझ्या चुका झालेल्या आहेत, मी त्या दुरुस्त कराव्यात, मी त्या पुन्हा पुन्हा करू नयेत, ही सुद्धा माझी नैतिक जबाबदारी ठरते. मग ज्या व्यक्तींना डोळ्याचे किंवा हृदयाचे आजार आहेत, अशा व्यक्तींनी जरी समजा हा पन्ना वापरला तरी डोळ्याचे आजार कमी होण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी होण्यासाठी किंवा हृदयाचे आजार कमी होण्यासाठी या रत्नाचा लाभदायक उपयोग झालेला आहे असं वापरणारे सांगतात. ते मुद्दाम सांगत नाहीत, ते जाहिरात करत नाहीत, त्यांचा तो अनुभव आहे म्हणून सांगतात. त्यामुळे आपण त्यांना ते सांगतो की तुम्ही असं असं वापरा. आता प्रश्न असा आहे की हे वापरलं तर याचा एक 4000 इतका जप आहे पाचूचा, बुधाचा. आणि तो बुधाचा जप जो आहे तो मात्र आपण रोज थोडा थोडा याप्रमाणे तो करावा. अगदी 4000 म्हणजे कट्टाकट्टी 3999 झालं की बंद करावा असा याचा अर्थ होत नाही. आपल्याला जोपर्यंत चांगली फळं मिळत नाही तोपर्यंत आपण तो करत राहावा. या पद्धतीनं आपण त्याचा वापर करणार आहोत. आता प्रश्न असा आला की ह्यामध्ये ह्या मिथुन राशीचा जो आहे तो मिथुन राशीचा बुध ह्या अंडर 3 वेगवेगळी नक्षत्र येतात. 3 नक्षत्र, मग ती कोणती, तर लक्षात येईल की मृग नक्षत्र. ह्या नक्षत्राचे 4 भाग आहेत, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. तर यामध्ये 2 चरण हे मिथुन राशीमध्ये येतात आणि 2 चरण ह्याच्या मागच्या राशीला जातात. तिसरा आणि चौथा चरण हा मिथुन राशीमध्ये येतो. त्यानंतर पूर्ण हे आर्द्रा नक्षत्र ह्याचे 4ही चरण त्यामध्ये येतात आणि पुनर्वसू नक्षत्र ह्याचे 3 चरण ह्या मिथुन राशीमध्ये येतात आणि 1 चरण उरलेला चौथा हा पुढच्या कर्क राशीला जातो.
मग आता आपण विचार करायचा की मृग नक्षत्र, आराधना नक्षत्र आणि पुनर्वसू नक्षत्र हे 3 नक्षत्र आहेत. रास मिथुनच आहे, पण प्रत्येकाचं नक्षत्र वेगळे असेल अशी 3 माणसं असतात. 3 माणसं आहेत, तिघांचंही नक्षत्र वेगळं आहे, पण रास एक आहे. मग प्रत्येकाला एकच खडा दिला तर लाभेल काय? साधी गोष्ट आहे. मग ती कोण बघायचं? राशीनुसार खडा वापरणाऱ्याने हा विचार 10 वेळा करायला पाहिजे. माझं नक्षत्र वेगळं आहे, त्याची महादशा वेगळी आहे, तुम्हाला लाभेल काय हे पाहायला हवं. आता आपण तो विचार करूया की लाभते का नाही. माझ्याकडे आलेल्या व्यक्तींचा मी अभ्यास केला तेव्हा माझं लक्षात आलं की मृग नक्षत्र जर आपण बघितलं तर त्याची महादशा कशा स्वरूपाची आहे. पहिली मंगळाची 7 वर्षे, त्यानंतर त्याची 18 वर्षापासून चालू होती ती 25 वर्षापर्यंत, राहूची 18 वर्षे, त्यानंतर गुरुची 16 वर्षे 25 पासून 41 पर्यंत, 41 पासून 19 वर्षे शनीची महादशा, वयवर्षे 60 पर्यंत, त्यानंतर 17 वर्ष म्हणजे वयवर्षे 77 पर्यंत तुम्हाला बुधाची महादशा, त्यानंतर 7 वर्ष केतूची, वयवर्षे 84 पर्यंत, त्यानंतर 20 वर्षे शुक्राची, वयवर्षे 104 पर्यंत, त्यानंतर सूर्याची 6 वर्ष, वयवर्षे 110 पर्यंत, त्यानंतर चंद्राची 10 वर्ष, वयवर्षे 120 पर्यंत. तुम्ही जितकं जगणार आहात तिथपर्यंत. पण आपल्याकडं हा जरी अभ्यास असला तरी अगदी 110-120 वर्षाचा माणूस कुठला खडा मागायला आलाय असं होणार नाहीये, कारण त्या काळात त्याला त्याची गरज असणार नाहीये. हा जर विचार केला तर नेमकं ज्या व्यक्तीचं तारुण्य, शिक्षण ह्या सगळ्या उमेदीच्या काळात आहे त्या त्यावेळी ती व्यक्ती आपल्याकडे खडा घ्यायला येईल. म्हणजे तो भाग जो आहे ना तो पहिल्या टप्प्यातच असणार आहे. दुसरा आहे आर्द्रा नक्षत्र, त्याला पहिली महादशा 18 वर्षे राहूची, त्यानंतर 16 वर्ष गुरुची म्हणजे वर्ष 34 पर्यंत, 34 नंतर सुरू होते ती शनीची महादशा 19 वर्ष, वर्ष 53 पर्यंत, त्यानंतर 53 पासून 17 वर्ष बुधाची महादशा, वयवर्ष 70 लागलं, 70 नंतर 7 वर्ष केतूची महादशा 77, त्यानंतर 20 वर्ष गुरुची महादशा 97, त्यानंतर सूर्याची 6 वर्ष 103 पर्यंत, त्यानंतर चंद्राची 10 वर्ष 113 पर्यंत, त्यानंतर मंगळाची 7 वर्ष 120 पर्यंत. ही प्रत्येकाची महादशा वेगवेगळी दिसते आपल्याला. त्यानंतर बघितलं तर पुनर्वसू नक्षत्र हे पण मिथुन राशीमध्ये येतं. त्याची गुरुची पहिली आहे 16 वर्ष, 16 वर्षापर्यंत कमी जास्ती त्यावेळी नक्षत्र किती भोगलं त्याप्रमाणे असू शकेल बरं. काही याची परिस्थिती अशी आहे की गुरुची जर दशा 16 वर्ष असेल आणि ते आमचं जे नक्षत्र आहे हे पुनर्वसू हे 24 तासाचं असतं. ह्याचं त्रैराशिक आहे. त्रैराशिक म्हणजे काय हा पण साधा भाग येतो. मग समजा मी तुम्हाला म्हणलं की 20 रुपयाला 12 आंबे मिळतात, 20 रुपयाला 1 डझन 12 आंबे मिळतात, तर 70 रुपयाला किती म्हटल्यावर तुम्ही 20ला 12 तर 70ला किती असं त्रैराशिक मांडणार आणि त्याप्रमाणे काढणार. तसंच हे त्रैराशिक आहे. 24 तासासाठी जर 16 वर्षे इतकी महादशा असेल आणि त्यानं भोगलेला काळ, याचा अर्थ असा की जर समजा एक नक्षत्र आज सकाळी 10 पासून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आहे म्हणजे 24 तास असतं, साधारणपणे 24 तास, कमी जास्ती होईल तो. परंतु समजा ह्यानं आज सकाळी 10 ते उद्या सकाळी 10 पर्यंत आणि ह्याचा जन्म रात्री 10 वाजता झालाय, तर अर्ध नक्षत्र संपल्यानंतर जन्म झाला आणि त्यानं अर्ध नक्षत्र भोगलं, तर साधी गोष्ट आहे. 50% नक्षत्र भोगलं असेल तर 16 वर्षापैकी त्याला ती 8 वर्ष लागू होईल. 8 वर्ष संपली, मग ही गुरुची महादशा 16च्या त्याला 8 वर्ष लागू होईल. हे पुढचे आहे तशी असणार आहे. मात्र त्यावेळी मात्र हे आकडे थोडेफार बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे आहेत तसेच असतील असातला भाग नाही. पण जेव्हा मी कॅल्क्युलेशन करून काढलं तेव्हा हे आकडे जवळजवळ तसे होते. म्हणजे काय, नुकत्याच नक्षत्राची सुरुवात झालेली होती आणि त्यांचा जन्म झालेला होता. त्यामुळं कदाचित आपण जर कॅल्क्युलेशन करून काढलं तर हे थोडंफार वेगळं असू शकेल. त्या परिस्थितीमध्ये आपण कॅल्क्युलेशन करूनच काढणार आहोत. पण मी काढलेल्या कॅल्क्युलेशनमध्ये फारसा फरक नव्हता म्हणून मी ते घेत आहे. आता प्रश्न असा येतो, गुरुची 16 वर्षे, शनीची 19 वर्षे म्हणजे वयवर्षे 35 पर्यंत, बुधाची 17 वर्षे म्हणजे वयवर्षे 52 पर्यंत, त्यानंतर केतूची 7 वर्षे म्हणजे वयवर्षे 59 पर्यंत, शुक्राची 20 वर्षे वयवर्षे 79 पर्यंत, त्यानंतर सूर्याची 6 वर्षे वयवर्षे 85 पर्यंत, चंद्राची 10 वर्षे वयवर्षे 95 पर्यंत, मंगळाची 7 वर्षे वयवर्षे 102 पर्यंत आणि शेवटी 18 वर्षे राहूची 120 पर्यंत. आता हा जर प्रकार बघितला तर असं लक्षात येईल की प्रत्येकाच्या दशेचं सुरुवातीचं सगळं प्रकरण वेगवेगळं आहे. ह्या मृगमध्ये मंगळानं सुरुवात होते, आर्द्रामध्ये राहूनं सुरुवात होते आणि पुनर्वसूमध्ये गुरुनं सुरुवात होते. म्हणजे प्रत्येकाची महादशा वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये असणारा गुरु, राहू, मंगळ हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राशीमध्ये असू शकेल आणि या प्रत्येकाची रास जरी मिथुन असली तर प्रत्येकाचं लग्न कुंडली वेगळी असेल. प्रत्येकाची लग्न कुंडली वेगळी असेल. आता त्या पत्रिकेमध्ये
पुनर्वसू नक्षत्रामध्ये गुरु असेल तर तो 3 प्रकारचा दिसेल आपल्याला. एक तर तो शत्रू घरात असेल तेव्हा त्याच्याखाली अंडरलाईन असेल, उच्चीचा असेल तेव्हा त्याच्या शेजारी बाण असेल तो चांगला फळ देणारा, नीचेचा असेल तेव्हा बाण उलटा दाखवला असेल तो फळ न देणारा, त्यावेळेला जर समजा असेल तर त्याची गुरुची महादशा त्याला अधिक त्रासदायक, उच्चीचा असेल तर ती महादशा त्याला चांगली फलदायी ठरू शकेल, असा पण प्रकार असेल. म्हणून त्या त्यावेळी येते नक्षत्र, नक्षत्रांचा अभ्यास आणि त्याच्या राशी कुंडली लग्न कुंडलीचा अभ्यास हाही तितकाच गरजेचा आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी डिटेल स्टडी करूनच आपण रत्न वापरावं, कारण आपण त्याच्यावर खर्च करतोय. 20 रुपयाचे रस्त्याचे पडले, कोपऱ्याला कुठं उभारून अंगठी घेतली तर त्यासाठी हे नाही केलं तरी चालेल, कारण तसं तुमचा फारसा त्याच्यामध्ये आर्थिक गुंतवणुकीचा भाग असत नाही. लाभली तर लाभली, नाही तर ठेवून टाकली, असा पण प्रकार तुम्ही त्याला करू शकता. पण जेव्हा तुम्ही सोन्यात करता, रत्न जे आहे ते चांगलं मौल्यवान असेल तर ते जास्त खरेदी करतो. तुम्ही जास्त किमतीला 2,000 रुपये कॅरेट असेल आणि 3 कॅरेट घेतलं तर किमान 6-7 हजार रुपये तुम्ही रत्नावर खर्च करता, तेव्हा या गोष्टी आवर्जून बघायला हव्यात. आता प्रश्न असा आला की माझ्याकडे जे ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी बघायच्या होत्या, तेव्हा तुम्हाला मी म्हणलं की एक मुलगा आला, त्याचं वय वर्ष 24 आहे, आईवडील त्रासलेले आहेत, आईवडील दोघे उत्तम चांगले नोकरीला आहेत, तरी सुद्धा तो मुलगा व्यसनाधीन झालेला होता आणि आता ती व्यसनाधीनताच कमी होईना. नंतर वडील म्हणले त्याला शेवटी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ह्याला महिनाभर ठेवून बघितलं, व्यसनमुक्ती केंद्रावरून आणलं आणि 8 दिवसानंतर पुन्हा हा मूळच्या जागेला गेला आणि पुन्हा मूळ आहे तसा येऊ लागला, पुन्हा मूळ आहे तसा झुकत येऊ लागला, बाकीची सगळी व्यसनं त्याच्यामध्ये होती. हा सगळा प्रकार बघितल्यावर वडिलांनी हात टेकले. त्या लोकांना प्रत्येक जागी खाली बघायची वेळ यावी. मग लोक म्हणाले तुमचं लक्षच नाही, तुम्ही नोकऱ्या करता पैसे मिळवता, मुलांच्याकडं लक्ष आहे का नाही महत्त्वाचं नाही. संज्ञान झाल्यावर मुलाला स्वतःला बुद्धी नावाचा प्रकार नसेल तर मी त्याला मतिमंद स्वरूपाचा मुलगा आहे असं म्हणेन. आपले आईवडील काम करतात म्हणल्यावर आपण आपल्या उन्नतीसाठी थोडा तरी वेळ देणं गरजेचं आहे. नसेल तर त्या व्यक्तीचं बालपण संपलेलं नाही आणि हे जर वयाच्या 40व्या वर्षीपर्यंत असेल तर या मुलांची लग्न करून एखाद्या मुलीचा बळी देणारा पालकसुद्धा पुढे ह्या सगळ्यांची पापं फेडणार आहे. 10 वेळा विचार करायचा. आणि लग्न केल्यावर सुधरेल की वेळ आहे काय? लग्न करून जर कोण सुधारलं असतं ना तर फार बरं झालं असतं. 8वीत 5वीत लग्न केली असते मी लोकांची. असा प्रकार नसतो. आपण आपल्या मुलाला आपलं चुकत असेल, त्याला कळत नसेल, विशिष्ट वयानंतर त्याला शहाणपण यायला हवं, येत नसेल तर मी त्याला मतिमंद गतिमंद या स्वरूपानं विचार करेन. मग विचार करायचा की हे असं का, मग त्याला रत्न घालतात लोक आणि रत्न घालून बदलेल का, मग त्याला विचार झाला. त्यानं पाचू वापरला तर कुठतरी विचारलं, त्याला पाचू घेतला वापरला मस्तपैकी, आणि त्या पाचूची काही फळं मिळणार, व्यसनाधीनता अजून वाढत राहिली, मग काय करायचं. म्हणून ते प्रकरण माझ्याकडे आता आपण बघूया. मृग नक्षत्राचा मुलगा आहे, त्याचं वय आहे 24 वय. म्हणजे आपण इथं बघितलं तर लक्षात येईल की मृग नक्षत्राचा जर तो असेल तर त्याला राहूची महादशा आहे वयवर्ष 25 पर्यंत. त्याचं वय आहे आत्ता 24, त्याला आत्ता चालू आहे राहूची महादशा. जर त्याचं आराद्रा नक्षत्र असेल तर त्याला आहे गुरुची महादशा चालू वयवर्ष 34 पर्यंत. आणि जर त्याचं वय 24 आहे आणि जर तो पुनर्वसू नक्षत्राचा असेल तर त्याला आत्ता आहे शनीची महादशा. म्हणजे प्रत्येक नक्षत्र वेगवेगळी महादशा दाखवतो. मग त्या आम्ही वापरलेल्या ग्रहांच्या खड्याचा वापर आमच्यावर होणार काय, ते लाभदायक ठरणार काय. प्रत्येक वेळी वेगवेगळी महादशा आहे. मी फक्त मिथुन राशीचा आहे म्हणून 5 वापरला असेल तर तुम्हाला लाभेलची गॅरंटी नाही. मग आपण चेक करू शकतो. पहिल्या केसमध्ये मृग नक्षत्र आणि त्याला राहूची 18 वर्ष महादशा आहे. मग हा मिथुन राशीचा जो बुध आहे, ह्या बुधाचा जर आपण अभ्यास केला तर असं लक्षात येईल की शत्रुमित्र कोष्टक नावाचं जे कोष्टक आहे, त्या कोष्टकात जर बघितलं तर असं लक्षात येईल की बुध हा गुरुचा समग्रह आहे. हा समग्रह आहे म्हणजे काय, समग्र आहे. बुध राहूचा समग्रह आहे. याचा अर्थ असा, मित्र नाही शत्रूही नाही, काहीच नाही. म्हणजे घातलं रत्न काय आणि काढून ठेवलं काय, फारसा फायदा होणार नाही. न्यूट्रल असं जर असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. मग दुसरा प्रकार गुरुबद्दल बघा. गुरुची काय अवस्था, आम्ही गुरुचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की गुरु हा समग्र आहे. हा समग्र आहे. हा जर समग्र असेल तर ह्याचाही लाभ होणार नाही. राहू समग्र लाभ नाही, गुरु समग्र लाभ नाही. मग विचार केला पुनर्वसू नक्षत्रात जाऊन बघूया.
शनी हा पण समग्रह. मग पुन्हा एकदा चेक केलं, बघून काढून बघितलं तर आपलं काय आहे, तर लक्षात आलं की राहू हा मित्र आहे, समग्रह नव्हे. आपलं बघायचं चुकलंय. राहू हा मित्र आहे, गुरु समग्र आहे, शनी समग्र आहे. शनीचा उपयोग होणार नाही, गुरुचा उपयोग होणार नाही, पण मात्र राहूचा निश्चितपणे उपयोग होईल. हे कळल्यानंतर बघितलं, मग त्याची कुंडली काढून बघितली, तर कुंडली काढल्यावर आम्हाला लक्षात आलं की हा आर्द्रा नक्षत्राचा आहे. त्यामुळे ह्याचा गुरु हा समग्र आहे त्याच्या पत्रिकेमध्ये, तो नीचेचा. त्याच्या खाली एक बाण दाखवलेला आहे असा उलटा खाली जाणारा. मग हा गुरु नीचेचा असेल तर त्याला मिळणारे मित्र हे चांगले असणार नाहीत. आपल्याला दिसतील छान गोरी गोमटी, चांगल्या घरची, छान गाड्या वेळ्या फिरवणारी, पण अंगातले गुण दिसत नसतात. आणि त्या गुणांमुळे त्यांनी ह्याला व्यसनाधीन केला आणि हा व्यसनाधीनपणा वाढतच राहिला आणि तो पालकांचा चिंतेचा विषय राहिला. तर इथून पुढच्या काळामध्ये हाच मोठा मुद्दा असेल. नुसता पाचू त्याला तारेल काय, हा माझ्यामध्ये सुद्धा विषय चिंतेचा असेल. मग त्यामुळे त्या पाचूचा त्याला उपयोग झाला नाही. हे क्लिअर केल्यानंतर मग आता पर्याय काय, मग आता पर्याय काय असेल, अमकं तमकं विचार केल्यावर आपल्या पंचांगामध्ये 5 घटक येतात. ते म्हणजे काय, 5 अंग: तिथी, रास, नक्षत्र, तिथी, रास, नक्षत्र, करण आणि योग. आता काही वेळेला करण वाईट असतं, काही वेळेला योग वाईट असतो, त्याचा पण विचार व्हायला हवा. आणि मग लक्षात आलं की ह्याचा करण आणि योग दोन्हीही वाईट आहे. व्यतिपात योगाचा आणि विष्टीकरणाचा. व्यतिपात योगाचा म्हणलं की हा आईला त्रास देणार. व्यतिपात योगाच्या मुलांच्या बद्दल एक वाक्य वापरलं गेलेलं आहे, मुलगा किंवा मुलगी असो, ते म्हणजे काय, मातेला शोक प्राप्त होतो. शोक प्राप्त म्हणजे डोळ्यातलं पाणी सारखं जर येत असेल आईच्या ह्या मुलाला बघितल्यावर, याला अर्थ असा की हा व्यतिपात योगाचा मुलगा आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी करून पाचोरत्न घालण्यात काय अर्थ नव्हता. त्याची व्यतिपाताची शांती ही ज्याला समुपदेशनासह म्हणतो. समुपदेशनासह नुसतं आपलं धूर काढला आणि त्याला गांगार लावला म्हणजे तो बरं होईल नव्हे. त्याचं समुपदेशन करून की तुझ्यात नेमका दोष काय आणि तुला काय करायला हवं, हे जर आपण त्याला एकदा समजावून सांगितलं तर त्यात थोडाफार बदल 100% होतो. म्हणून समुपदेशनासह ह्या गोष्टी आज गरजेच्या आहेत. मग ह्याचा आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात आलं की इथं काय होतं, तर ह्या गोष्टी गरजेच्या होत्या. तसं दुसरी केस सेम, ती पण मिथुन राशीची. मग काय, वय वर्ष 38, वय वर्ष, चांगला छानपैकी नोकरी करणारा, चांगलं बोलणारा, सगळ्यांचा आवडता असणारा माणूस. एक दिवस लोकांना हळूहळू भाषा बदलताना, शिव्या देताना, उग्र भाषा बदलताना आणि चांगल्या नसलेल्या अशा वाईट शिव्या देताना जरा काय झालं की लगे त्या शिव्यांचा भडीमार करणारा असा प्राणी दिसला. काय झालं याला? मग त्यांनी कुठं नेऊन दाखवलं, मग त्यांनी सांगितलं त्याला पाचू द्या. मग मिथून रास आहे, त्याला पाचू दिला, त्यानं पाचू घातला, सगळं केलं, तरी अजून हा लोकांच्याबरोबर मारामाऱ्या, ऑफिसमध्ये मारामाऱ्या, शेजाऱ्यांच्या बरोबर भांडणं, शेजाऱ्याने पोलीस केस केली, ह्याला नेऊन पोलिसांनी तिथं समज दिली, शेवटी नोकरी आहे तुला आत घालायला नको, त्यांनाच ह्याची दया आली. आणि मग शेवटी हे असं का व्हायला लागलं. उद्या जर अजून लोकांनी तक्रार केली आणि भांडणं केली तर ही नोकरी सुद्धा जाऊ शकते आत गेल्यानंतर. म्हणून त्याची बायको, तिचे आई वडील, ह्याचे आई वडील हे चिंतेत पडले. आणि मग ते मला पाहायला मिळालं की त्यांची अट काय होती किंवा त्यांची अडचण काय होती. तर त्यांची अडचण काय होती, ह्याचा भांडणाचा वाद बघितला तर त्याचे वय वर्ष 38. 38व्या वर्षी आपण जर याचा विचार केला तर बघा, जर तो मृग नक्षत्राचा असेल तर त्याची गुरुची महादशा चालू होती. जर तो आर्द्रा नक्षत्राचा असेल तर त्याची शनीची महादशा सुरू होती. वय वर्ष 34 ते 53 पर्यंत, त्याचं वय आहे 38. आणि जर त्याचं पुनर्वसू नक्षत्र असेल तर 35च्या पुढे आणि 52 पर्यंत त्याची बुधाची महादशा सुरू होती. म्हणजे तिन्ही नक्षत्रांच्या वेगवेगळ्या महादशा त्याच्या वयवर्ष 38 मध्ये सुरू होत्या. मग त्याचं नक्षत्र कुठलं आहे त्याप्रमाणे त्याला फळ मिळणार आहे, पाचू घालून त्याला फळ मिळणार नाहीये. मग जेव्हा आपण पाहिलं तेव्हा असं लक्षात आलं की ह्याचं मृग नक्षत्र आहे, तेव्हा ह्याच्या वयवर्ष 38ला गुरुची महादशा आहे. परंतु हा गुरु हा समग्र आहे, फळ देणार शक्यता नाही, शत्रूही नाही, मित्रही नाही. मग दुसऱ्या प्रकारामध्ये बघितलं की आर्द्रा नक्षत्र आहे, इथं मात्र शनीची महादशा सुरू आहे. मग शनीच्या महादशेचा विचार केला तर शनी सुद्धा समग्र आहे, याचा काही उपयोग होणार नाही. धड तो फायद्यातही नाही, तोट्यातही नाही, मित्रही नाही, शत्रूही नाही. मग असं करायचं तर काय करायचं. आणि मग विचार केला तर शेवटी याची नक्षत्र जे आहे ते पुनर्वसू
आणि बुधाची महादशा चालू आहे, याचा राशीस्वामी बुध आहे, हा राशीस्वामीच जर अडचणीत असेल आणि त्याचीच जर महादशा चालू असेल तर 100% ह्याला त्याचा तोटा होणार. 100%. ह्याच्या नक्षत्र स्वामीची जर महादशा सुरू असेल याला तर काय उपयोग. राशी स्वामी जो आहे तोच महादशेत आहे म्हणल्यावर ह्यानं किती जपून राहायला हवं. परंतु असं जर झालं नाही तर मात्र त्याला त्याचे सगळे तोटे भोगावे मिळणार आणि पुढे काही दिवसानंतर त्याचं पुढं काय झालं याचा अभ्यास जर केला तर तुम्ही पुन्हा विचारणार नाही मला की हे असं का. पुढे तो बिघडतच गेला. कारण काय तर ही जी महादशा आहे ती 17 वर्षाची आहे. हो, इतकं होईपर्यंत माणूस सुधारायला पाहिजे होता ना. सुधारला नाही तर तो बिघडतच गेला किंवा आहे तसा राहिला तर पुढे त्याचा कफल्लकपणा आणि त्यामधून होणारं सगळं घराला नैराश्य ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी भोगायच्या का. हो, सगळ्यांनी भोगायच्या. याच पद्धतीनं भोगू लागला. मग त्याचा जो जप होता बुधाचा 4000 तो कोणी करायचा. मग ती आई म्हणली मी करते, पत्नी म्हणली मी करते, सासू म्हणली मी करते. तुम्ही करून चालणार आहे का. त्याला भूक लागली म्हणून तुम्ही जेवून चालणार आहे का. त्यानं करायला हवा. पण तो सतत विवेक जागला पाहिजे. कारण रत्न हे बुद्धीचं आहे आणि तुमची बुद्धी जर सतत विवेक चांगली ठेवली असेल तरच तुम्हाला त्याचे फायदे मिळणार, अन्यथा फायदे मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही रत्न वापरताना पुन्हा एकदा विचार करा की आपली रास कोणती, याप्रमाणे जाऊ नये. आपलं नक्षत्र कोणतं आणि आपली कोणत्या वयामध्ये कोणती महादशा चालू आहे आणि त्या महादशेत मी जर ते वापरलं तर मला त्याचा फायदा होईल का एवढा विचार करा आणि मग गुंतवणूक करा. आणि मग त्या गुंतवणुकीचं रिटर्न तुम्हाला चांगलं मिळणार आहे का वाईट याचा पण एकदा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे आणि ते मार्गदर्शन तुम्हाला जर गरजेचं असेल तर ते आम्ही 100% करू. आमचा नंबर आहे 99-218-10-380 वरती आपण मला व्हॉट्सअपला हा नंबर घेऊन तुमची अडचण म्हणजेच तुमचा प्रश्न काय आहे, तुमची तारीख, तुमचं नाव, तुमचं जन्माची वेळ आणि ठिकाणी जर पाठवलं आणि तुम्हाला नेमकं काय पाहिजे हे सांगितलं तर तुम्हाला हे सगळं तयार करून ह्याचं छापील परिपत्रक पाठवलं जाईल की ज्यामध्ये तुम्हाला हे सगळं का करायचं आहे हेच का याचं सुद्धा तुम्हाला स्पष्टीकरण दिलं जाईल. त्यामुळे करायची तुम्ही जर ते वापरलं, एवढी मोठी गुंतवणूक करणार तर मार्गदर्शनाची गरज आहे. आणि जर केलं तर तुम्हाला त्याचा निश्चितपणे चांगला फायदा होईल. म्हणजे आपण एवढी मोठी गुंतवणूक करत असू तर आपलं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. आपल्याला योग्य वाटलं तर आपण घ्या, नाही वाटलं तर आपल्याला आम्ही काही सल्ला देऊ शकत नाही. पण गरज असेल तर आपण केव्हाही मार्गदर्शन घेऊ शकता. प्रयत्न असा आहे की आपल्यात उन्नती व्हायला पाहिजे. मग ते आर्थिक, शारीरिक, मानसिक, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आनंद होईल आणि आपल्या बरोबरच्या लोकांना तो आनंद घेता येईल. नाहीतर मग आपली मनोविकृती इतरांच्या सगळ्या मनोविकृतीला कारणीभूत ठरत असेल तर मग घरात साडेसाती कोणती आहे हे शोधायचं कारणच नाही. सगळेच आपलं नाव, टोपण नाव साडेसातीच ठेवलेलं असतं आपल्या पाठीमागं. हे जर आपल्याला कळलं तर आपण चुकीचं वागतो. हे जर असेल तर आपल्यात बदल होणं आज गरजेचं 100% आहे. त्यामुळं विचार करा की आपल्याला ह्या गोष्टींची गरज असेल तर मार्गदर्शनाशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्याला कसं वाटतंय बघा. गरज असेल तर योग्य आम्हाला मार्गदर्शनासाठी विचारा. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ योग्य वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर कोणाला गरज असेल मार्गदर्शनासाठी तर त्यांच्यासाठी सांगा आणि आपल्यालाही गरज असेल तर आपण पण घेऊ शकता. जर समजा प्रयत्न करा की आपण जर असं नाही केलं तर होणारा तोटा मार्गदर्शनाच्या किमतीच्या 100 पटीनं जास्त असतो. म्हणून आपण ते घेणं गरजेचं असं मला वाटतं. पुन्हा भेटूया या पुढच्या एका राशीच्या रत्नाचा अभ्यास करत असताना. अशा सगळ्या राशीची आणि सगळ्या रत्नांचे व्हिडिओ आपल्याला हळूहळू आपल्याला एक एक बघायला मिळतील. तुमची जी गरज असेल त्याप्रमाणे तुम्ही शोधलं की तुम्हाला मिळतील बघायला. प्रयत्न करत राहा की आपला आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न आपल्या हातानंच आपण करायचा आहे. त्यासाठी आम्ही आपल्याबरोबर आहोत. आभारी आहोत.